नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर. मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई परिसरात आकाशात काळ्या ढगांची गर्दी असून अंधार पसरला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या 2 तासांपासून न थांबता मुसळधार पाऊस पडत असल्याने मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने संपूर्ण महाराष्ट्रात पुढील 2 दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणात आज सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे. आज मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीसह मोनोरेलला देखील बसला. काही तांत्रिक कारणामुळे वडाळा दरम्यान मोनोरेल आज पुन्हा बंद पडली. अचानक मोनोरेल बंद पडल्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या मोनोरेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. मुंबईच्या मोनोरेलमध्ये महिन्याभरात हा तिसऱ्यांदा बिघाड झाल्याचं समोर येत आहे. दादर पूर्व रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं असल्याने दादर पूर्वेतील स्वामीनारायण मंदिरकडून राजगृह दिशेने जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रवाशांना पाण्यातून चालत स्टेशन गाठावे लागत आहे. मुसळधार पावसामुळे परिसरात पाणी साचलेलं दिसत आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला सलग दुसऱ्या दिवशी पूर आला आहे. तर लेंडी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. काल रात्रीच्या पावसामुळे माजलगाव मधील नदी नाल्यांना पूर आल्याचं दिसून आलंय. यामुळे गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर संपूर्ण पाण्याखाली गेलंय. माजलगावात नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुण्यात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. पावसाचा जोर लक्षात घेऊन हडपसर परिसरातील बहुतेक शाळांनी विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. पुणे महापालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुबईत खेळल्या गेलेल्या आशिया कप सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली. रविवारी झालेल्या या रोमांचक लढतीत भारताच्या खेळाडूंनी सर्व विभागात उत्कृष्ट कामगिरी करत पाकिस्तानवर एकतर्फी मात केली. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्या अचूक मार्याने पाकिस्तानला केवळ 127 धावांवर रोखले. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी आक्रमक फलंदाजी करत विजय सोपा केला. त्यांच्या दमदार खेळीमुळे भारताने सहज विजय मिळवला. या विजयामुळे टीम इंडिया आता ग्रुप ए च्या पॉइंट्स टेबलवर टॉपवर आहे. भारताच्या T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या वाढदिवशी पाकिस्तानचा पराभव करून टीम इंडियाला आशिया कप 2025च्या सुपर 4 फेरीत जवळजवळ प्रवेश मिळवून दिला. 14 सप्टेंबर हा सूर्यकुमारचा वाढदिवस असून त्याने या विशेष दिवशी कर्णधार म्हणून जबाबदारीची खेळी साकारत संघाला विजयाकडे नेले. या सामन्याला भारतात मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता. एप्रिल महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात रोष निर्माण झाला होता. त्यामुळे BCCI, सरकार तसेच भारतीय खेळाडूंवरही तीव्र टीका होत होती. दरम्यान सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आणि संपूर्ण देशाला एकजुटीचा संदेश दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025चा सामना सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे संपला. दोन्ही देशांमधील तणाव आणि निषेधाच्या आवाजात हा सामना दुबईमध्ये खेळला गेला आणि भारतीय संघाने पाकिस्तानला प्रत्येक आघाड्यावर अपमानित केले. भारताने पाकिस्तानी संघाला वाईटरित्या पराभूत केले, परंतु त्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवसह संपूर्ण संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलनही न करून त्यांना धडा शिकवला. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आलाय. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांचा आज राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेसह अजित पवार ही उपस्थित होते. मुंबईत आणखीन एका कबूतरखान्याची भर पडली आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढांनी रविवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 3 मूर्ती जैन मंदिर येथे नव्या कबूतरखान्याचे उद्घाटन केले. त्यामुळे मुंबईतील कबूतरखान्यांची संख्या आता 52 इतकी झाली आहे. मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये कबूतरखाना उभारला जावा अशी इच्छाही यावेळी लोढांनी व्यक्त केली आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी.